श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाची जुनी इमारत जीर्ण होत असल्यानं त्यातील अर्धे भाग पाडून दर्जेदार सुविधा देण्यासाठी मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीनं आरोग्य सुविधा मिळतात तशाच प्रकारच्या सुविधा मार्कंडे रुग्णालयाच्या 10 मजली इमारतीत मिळणार आहेत। रविवारी डॉक्टर शैलेश पुणतांबेकर यांच्या हस्ते या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर डॉक्टर विश्वनाथ येमूल, माजी खासदार गंगाधरपंत कुचन, रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, डॉक्टर माणिक गुर्रम, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना डॉक्टर शैलेश पुणतांबेकर म्हणाले की रुग्णालयाच्या उभारणीत अनेक अडचणींवर मात करून ही भव्य इमारत बांधण्यात आली असून भविष्यात येथे मार्कंडे रुग्णालयात जागतिक दर्जाची रुग्णसेवा सुरू होईल असा आशावाद व्यक्त करताना शहर मोठं असो वा छोटं कुठलीही चांगली रुग्णसेवा मिळू शकते, फक्त डॉक्टर चांगले पाहिजेत। मार्कंडेने आजपर्यंत गरिबांना चांगली सेवा देऊन आपलं नावलौकिक वाढवलं असं त्यांनी सांगितलं। मार्कंडे रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल यांनी प्रास्ताविक केलं। मार्कंडे रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी मार्कंडे रुग्णालयाची उभारणी करण्यासाठी समाजातल्या कोणत्या नेत्यांनी मोलाचं योगदान दिलं याची माहिती दिली। माजी नगरसेवक तथा रुग्णालयाचे संचालक आनंद चंदनशिवे यांनी मार्कंडे रुग्णालयाच्या वाटचालीत सत्यनारायण बोल्ली यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं म्हटलं। या प्रसंगी श्रीनिवास कमटम, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर सुदीप समारंभ, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, पार्वतय्या श्रीराम, सुधाकर गुंडेली, श्रीधर बोल्ली, राजेशम येमूल, रमेश विडप, स्वामी अकेल यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते। अशा प्रकारच्या सर्जरी करणारे किती बिझी असतात आपल्याला माहिती आहे। त्यांचं आणि आपला परिचय नव्हतं, त्यांना आपण बुकलेट पाठवलं तेव्हा असे प्रभावित झाले आणि त्यांनी निबंध स्वीकारला आज आले, म्हणून पहिल्यांदा मी त्यांना मनापासून धन्यवाद। त्यानंतर अध्यक्ष म्हणून आपले त्यांना तरी आवड लागलं असतं, कारण तो माझा मित्र आहे, वर्गमित्र आहे। त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल जर बोलायचं झालं तर ते हॉस्पिटल KM मध्ये मेडिकल ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतो। त्या KM मध्ये डॉक्टर कोण मी येत होतो ना, डॉक्टर याज्ञिक सरांकडे जायचं। हा तिथे येऊ, सॉरी हे येऊन साहेब तिथे, अरे मी आलो, मला दाखवायचं येऊ सर सांगा का, नाही म्हणून शिस्तीत तुझा अपॉइंटमेंट घे, दाखवून दे। असला मित्र मला भेटला तरी मी सहन करत आजपर्यंत आलो। आता आमची बहिणी कसं सहन करत असते तरी विचार, आणि शेवटपर्यंत त्यांनी त्या डॉक्टरकडे आलं नाही। आणि एकदा योगायोगानं कॅन्टीन मध्ये डॉक्टर आणि हे बसले होते, मी त्यानंतर चहा घ्यायचं मला मग सांगितलं की हे म्हणजे म्हणजे कित्येक वेळा आलं म्हणजे त्या डॉक्टर कित्येक वेळा येऊन गेलो, मग तेव्हा सांगितलं कित्येक वेळा मी येऊन गेलो म्हणून तुम्हाला माहित आहे, पण तरी हा तुमच्याकडे माझं नाव रेफर केलं आणि ते शिस्त आहे, म्हणून त्याची शिस्त बघितल्यानंतर मी त्यांना स्वतः आपल्या हॉस्पिटलमध्ये मी आमंत्रित केलं। ऍडमिनिस्ट्रेशन काय असतं स्वतःला माहीत पडावं म्हणून मी स्वतः त्याला आमंत्रित केलं। नाही म्हणलं ते काय बरं थोडं वहिनीचं जास्त आहे, मुलं फॉरेनला आहेत आणि वहिनीचं ऐकल्याशिवाय चालत नाही। तो म्हणतो पुण्यातच राहतो म्हणते, त्यामुळे मी येत नाही। दुर्दैव आहे, कोण जरी आला असता तर आमच्या भागामध्ये देखील ऍडमिनिस्ट्रेशन कसं असावं, हॉस्पिटल कसं रन करावं, हॉस्पिटलमध्ये कुठले पथ्य पाळावे, वरवर बघून हॉस्पिटल चालत नसते। हॉस्पिटलच्या आतमध्ये जायला पाहिजे, मग तुम्हाला खऱ्या अर्थानं हॉस्पिटलची परिस्थिती रूपरेषा समजते। त्याला म्हणलं तुम्ही ऑर्डरली म्हणून काही नाही म्हणत, नाहीच म्हणत। तर अशा पद्धतीची आमची मैत्री आणि हा जो प्रमुख पाहुणा म्हणून इथला त्याचं मी स्वागत करतो। आता त्याचा सत्कार केला गंगाधरपंत कुचन, सगळेच ओळखतात, तुम्ही पूर्ण खासदार होते आणि माझे ते गुरु आहेत। माझ्या 38व्या वर्षामध्ये जिल्हा औद्योगिक बँकेचं चेअरमन
नोकरी मिळाली 38 वर्ष असताना 10 वर्ष समजलं असेल तुम्हाला. आणि ते स्वतः डायरेक्टर, मी चेअरमन केलं. सीमाराम माझे मामा, माझे महापौर ते पण डायरेक्टर, समाजाचे अध्यक्ष ते पण डायरेक्टर. अशा लोकांनी मला चेअरमन म्हणून सांभाळलं, स्वीकारले, अंगीकार नव्हता. आणि मला काय असतं ऍडमिनिस्ट्रेशन, काय कशी चालवायची, आमच्या दोघींनी मला शिकवलं. तिथं मी त्यांच्या नजरेमध्ये पास झालो. सांगायचं कारण आहे, मला शिल्लकच ठेवलं नाही. आमच्या चेअरमननी 1 नंबर ते 5 नंबर 5 सगळं सांगितलं. नंतर आला आमचा मित्र आनंद चरणाशी, त्यांनी माझंच नाव घेत बसलं. तर मला बोलायला मुद्देच नाही. तर मला जमेल तेवढे मुद्दे कव्हर करायचा प्रयत्न करतो. यू बेअर विथ मी. तर हे मला मग म्हणजे तुझं एकंदर बँकिंग बद्दल ग्रास्पिंग जबरदस्त आहे. राज्य सहकारी बँक MFC बँक, जिथे मिनिस्टर लोक, चेअरमन वगैरे असतात, खासदार असतात. उद्घाटन करायची आमची काही डॉक्टरची पेशात सवय नाही. आम्हाला वर्कशॉपला बोलवा, 1 पायाने अर्ध्या पायावर पण आम्ही जातो. पण उद्घाटनाला जायचं तर एखाद्या पॉलिटिशियनला बोलवलं जातं. मला का बरं बोलवतं हे कळलं नाही. पण त्याच्यानंतर गुरुराम साहेबांनी जे सांगितलं त्याच्यावरून मला आनंद झाला की शेवटी हॉस्पिटल चांगल्या मार्बल, चांगल्या वास्तूनी जरी बांधलं तरी हॉस्पिटल जे चालतं ते उत्तम डॉक्टर्समुळे चालतं. आणि गुरुराम साहेबांची जी इच्छा आहे की ज्या लेवलला मी जाऊन आज शस्त्रक्रिया केली तशाच टाईपचं मार्कंड हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम प्रमाणे डॉक्टरकी व्हावी, अतिशय उत्तम प्रमाणे सगळे चांगल्या गोष्टी व्हाव्या, याच्याकरता कदाचित बोलवलं गेलं असतं. आणि मी आपल्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये अनेक वर्ष काम केलं. बरेच वेळेला जेव्हा हॉस्पिटल दाखवलं जातं त्यावेळेला इथे किती सुंदर आम्ही मार्बल वापरलंय, हे मार्बल आम्ही राजस्थानवरून आणलंय, हे ऑपरेशन थिएटर कसं छान मॉड्युलर केलंय. आणि जेव्हा त्यांना विचारलं जातं अरे पण तुमच्याकडे स्टार डॉक्टर्स कोण आहेत जे चांगले रुग्णांची सेवा करतात, काय करतात, तर त्याची कमी असते आणि ते ऑल प्रोजेक्ट रॉंग थिंग्स. पण मार्कंड हॉस्पिटलला अत्यंत आनंद वाटतो की अत्यंत चांगले नावाजलेले डॉक्टर्स इथे आहेत. शेवटी डॉक्टर की सेवा वरून येते, कोणी तुम्हाला फोर्स केलेलं नाही. आणि त्याच्यावर जर आपण अतिशय प्रेम करून केलं तरच चांगलं होतं. आणि तुम्हाला आता गुरुराम साहेबांनी सांगितलं की इतक्या देशात जाऊन मी शस्त्रक्रिया केल्या. माझ्याकडे फक्त इंडियन डिग्री आहे आणि इंडियन डिग्री असून पण मी 40 देशामध्ये काम केलं. माझं जेव्हा शिक्षण बीजे मेडिकल मध्ये होत होतं आणि मी जेव्हा MS केलं आणि त्याच्यानंतर मी टाटामध्ये गेलो तेव्हा मला असं वाटायचं की बापरे मी बीजे मध्ये आहे म्हणूनच मी थोडं मागे राहिलो. जर मुंबईला जन्माला आलो असतो तर कुठे गेलो असतो. मुंबईला गेल्यानंतर असं वाटायला लागलं न्यूयॉर्कला असतो तर मला एवढ्या लवकर अपॉर्च्युनिटीज मिळाल्या असत्या. पण गेल्या 30 वर्षाच्या माझ्या अनुभवानंतर लक्षात आलं की आपण आपल्या ज्या सायन्सवर प्रेम केलं आणि एखादं जर आपण ड्रीम बघितलं आणि एखादं जर स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नपूर्ती करता आपल्याच स्वारात राहून जर या गोष्टी करू शकलो तर खूप महत्वाचं आहे. तर कुठे जन्माला येतो हे महत्व नाही, स्वप्न कशी पाहता आणि त्या पूर्ततेकरता तुम्ही कसं करता हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जितके डॉक्टर सोलापूरमध्ये कदाचित मी पुण्याला गेलो, मुंबईला गेलो तर माझं खूप जास्ती नाव होईल ही पहिले संकल्पना सोडून द्या. कारण आपल्याकडे जो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आज मी इतक्या देशांमध्ये जाऊन पाहिलेलं आहे ते जे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेली रुग्णांची संख्या. आज अमेरिकेमध्ये पण अतिशय नावाजलेले डॉक्टर दिवसाला 10 ते 12 मॅक्सिमम 20 पेशंट पाहतात. आज आपल्याकडचा ऍव्हरेज सर्जन, ऍव्हरेज डॉक्टर मिनिमम 100 पेशंट पाहतो. मग नेहमी प्रश्न का पडतो की आपण मागे का आणि ते पुढे का. शस्त्रक्रिया जगात पहिले कोणी केली असं तुम्हाला वाटतं? अमेरिकन माणसाने नाही केली, ब्रिटिशरने नाही केली, आपल्या भारतीय माणसाने केली. सुश्रुत नावाच्या सर्जननी केली आणि त्या सुश्रुत नावाच्या सर्जननी जे लिहिलेले आहे तेच कार्य आज आम्ही करतोय. फक्त आपण विसरलोय कारण आपली परंपरा जी आहे गुरुकुल परंपरा ती विसरून गेलो. मी फक्त माझ्या पुढे स्वतःची कला ठेवणार, दुसऱ्यांना देणार नाही आणि म्हणून आपण माघारी राहिलो. दुसरी महत्वाची गोष्ट जे काय आपण काम करतो ते रेकॉर्ड ठेवत नाही, आपण पब्लिश करत नाही. जे काय तुम्ही काम करता ते जर तुम्ही सायंटिफिक पेपर मध्ये पब्लिश केलं तर आज कुठल्याही देशातल्या डॉक्टर पेक्षा आपले डॉक्टर खूप चांगले पुढे जातील. मी टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये असताना
माझे एक अतिशय नावाजलेले गुरु होते, ते मला नेहमी म्हणायचे ही ऑपरेशन्स आहेत ना की फक्त मी किंवा माझ्यापेक्षा एखाद्या सिनियर डॉक्टरने करावी. मला नेहमी प्रश्न पडायचा की हे नेहमी असं का सांगतात की हे ऑपरेशन आड्या गेल्या सोम्यानी करायचं नाही आणि फक्त मी असतानाच करायचं. मला नेहमी विचार पडायचा हा माणूस गेल्यानंतर ही परंपरा चालवणार कोण? आपली जी गुरुकुल परंपरा आहे ती चालवणार कोण? तर सरळ हाताने शिकवायला पाहिजे. आणि अमेरिकन लोकांनी मात्र हा धडा अतिशय उत्तमपणे घेतला. तुम्ही मॅकडोनाल्ड मध्ये गेला असाल, मॅकडोनाल्डचे बर्गर्स सेम साईजचे सेम टेस्टचे वर्ल्ड वाईड मिळतात. म्हणजे काय? डुप्लिकेबिलिटी. एखादी गोष्ट जर आपण करतो ती सामान्य माणसाला करता आली पाहिजे या विचारांनी आम्ही पुन्हा टेक्निक डेव्हलप केलं. म्हणजे आज जर मी एखादी स्टेप केली ऑपरेशनची तर केनियामध्ये बसलेल्या, पेरूमध्ये बसलेल्या माणसाला मला न बघता फक्त माझ्या व्हिडिओनी जर हे ऑपरेशन करता आलं तर त्याला डुप्लिकेबिलिटी म्हणतात. ही ऍक्च्युली आपली परंपरा आहे. पण गेली 50-60 वर्षात आपण इतके गोऱ्यांनी वाहून गेलो की वाईट इज राईट आणि प्रत्येक वेळेला सगळी पुस्तकं गोऱ्या माणसाची त्यांनी शिकवलेलं. दरेक ट्युबरक्युलोसिस आपला